गुंतवणूक आरोग्यातली भाग 25, आहारातली गुंतवणूक भाग 1, वैद्य दिलीप गाडगे, पुणे. त्या मागचे 24 भाग आपण आहारविधी विशेष याविषयी बोलत होतो आणि एकंदर आहार कसा घ्यावा, कधी घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा, कोणता घ्यावा वगैरे वगैरे या संदर्भामध्ये सांगोपांग विवेचन मी त्या संदर्भात केलं. आता आपण आहारात गुंतवणूक या विषयाकडे वळूया. अशी शंका सहजच येईल की आहारात कसली गुंतवणूक तर फार तर पैशातली असणारी अशा प्रकारची केली जाते. परंतु पुढे मी जे काही बोलणार आहे त्याच्यावरनं असं लक्षात येईल की आहारामध्ये पण गुंतवणूक होऊ शकते आणि ती कशी करायला पाहिजे याच्याविषयी आपण विचार करू. एक महत्वाचा मुद्दा असा की शरीर आहारापासून बनतं, देहो ही आहार समभाव, आणि म्हणून आहाराला खूप महत्व आयुर्वेदानुसार आणि खरं तर कुठल्याही वैद्यकानुसार असायला हवं. पण दुर्दैवाने आयुर्वेदामध्ये जेवढा आहाराचा सखोल विचार मांडला गेलाय तेवढा आधुनिक मांडलेला नाही. आणि त्यामुळे पथ्यापथ्य संकल्पना ही फक्त आयुर्वेदाला लागू असते, ॲलोपॅथीला ती लागू नसते, असं एक मोठ्या प्रमाणातला समज निर्माण झालेला. वास्तविक असं आहे की कोणतेही कार्य जर निर्माण व्हायचं असेल तर त्याची कारणं काय आहेत असं बघणं आवश्यक आहे. स्वास्थ्य हे पण एक कार्य आहे आणि रोग हे पण कार्य आहे. जर स्वास्थ्याची कारणं असतील तर स्वास्थ्य निर्माण होईल, जर अनारोग्याची कारणं असतील तर रोग निर्माण होईल, आणि तीच परिस्थिती आहाराला पण लागू असणारी अशा स्वरूपाची आहे. आहारविधी विशेष येताना असं लक्षात येतं की आहाराचा खूप सांगोपांग विचार आयुर्वेदाने मांडलेला अशा स्वरूपाचा आहे. पण तरी आताच्या काळामध्ये म्हणून विचार करत असताना शेतीमधला आमूलाग्र बदल हा विषय पूर्वीच्या ग्रंथातनं आलेला नाही, कारण तो गेल्या 60-70 वर्षांपासून अशा स्वरूपाचा आहे. आणि त्यामुळे शेतीमध्ये जे काही आमूलाग्र बदल अशा स्वरूपाचे झाले त्याचा विचार करणं खरंच गरजेचं अशा स्वरूपाचं झालेलं आहे. विशेषतः हरित क्रांती आणि धवल क्रांती अशा 2 क्रांत्या मधल्या 50-60 वर्षापूर्वी घडून आल्या. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की शेतीची पद्धतच पूर्णपणे बदलून अशा स्वरूपाची केली. पूर्वी शेतकरी धान्य जेव्हा येईल तेव्हा त्याचं बियाणं राखून ठेवायचं आणि उरलेलं धान्याचा वापर करायचा. हे राखून ठेवलेलं बियाणं पुढच्या वर्षी पेरलं जायचं आणि परंपरागत रीतीने वर्षानुवर्ष एकच बियाणं वापरून लोक शेती करत अशा प्रकारची. फार तर माझ्याकडे एक वेगळी जाते, तुमच्याकडे वेगळी जाते, तर परस्परांमध्ये आदान प्रदान अशा स्वरूपाचं करून वाणं टिकवली गेली अशा स्वरूपात. पण जसं हे संकरित वाण नावाचं प्रकरण उदयाला आलं आणि मग जास्त प्रमाणामध्ये पीक येतं, मोठं येतं, आकर्षक दिसायला दिसतं, अशा प्रकारच्या गोष्टी आल्या. आणि मग उत्पादन वाढतंय म्हटल्यानंतर निश्चितच तुम्हाला उत्पन्नही वाढणार अशा स्वरूपाचं. आणि मग सर्व शेतकरी समाज त्याच्याकडे आकृष्ट अशा स्वरूपाचा. सुभाष पाळेकरांनी जो प्रयोग केला त्याच्यामध्ये सलग 14 वर्ष उत्पन्न वाढतंय असं दिसलं. तर कुणीही शेतकरी यात वाहवला नाही तरच विशेष अशा स्वरूपाचं. आणि त्यामुळे नैसर्गिक शेतीची पद्धती बदलून रासायनिक पद्धतीची नवीन शेती उदयाला आली आणि त्याच्याविषयी जनजागृती होणं आवश्यक अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून त्यातही गुंतवणूक करायला पाहिजे असं माझं मत आहे. या मार्गातून आपण पुढे जात राहू आणि हा विषय अधिक स्पष्ट अशा स्वरूपाचा होत जाईल. नमस्कार.